शिवाजी कोण होता? कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं हे पुस्तक प्रचंड चर्चेत आहे. राजकीय आरोप, प्रत्यारोप आणि धमक्यांमुळे हे पुस्तक पुन्हा एकदा हेडलाईन्स मध्ये आलंय. पण तुम्हाला माहिती आहे का, हे पुस्तक फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारा हे पुस्तक चक्क पाकिस्तानात सुद्धा पोहोचलं होतं. ज्या देशात भारताविषयी नकारात्मकता शिकवली जाते, तिथे महाराजांच्या कार्याचा गौरव करणारं हे पुस्तक कसं पोहोचलं आणि तिथल्या पिढीने त्यावर काय प्रतिक्रिया दिली, आजच्या व्हिडिओत आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. गोविंद पानसरे यांचं पुस्तक पाकिस्तानात कसं पोहोचलं हे समजून घेण्याआधी तिथला इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे. 1960 ते 70च्या दशकांपर्यंत पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख अत्यंत सकारात्मक होता. चक्क भारताने जगाला दिलेली रचनात्मक प्रतिभा शिवाजी असा उल्लेख तिथे आढळायचा. पण भारत पाकिस्तान मधील युद्ध आणि राजकीय द्वेषामुळे काळानुसार हा दृष्टिकोन बदलला. राज्य पुरस्कृत शिक्षण पद्धतीतून महाराजांविषयी नकारात्मकता पसरवली गेली. असं असतानाही पाकिस्तानातील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष इतिहासकारांनी महाराजांविषयीची आस्था कायम ठेवली. मुबारक अलींसारख्या मोठ्या इतिहासकारांनी तर इतिहासाकडे वस्तुनिष्ठ नजरेतून पाहण्याची गरज नेहमीच बोलून दाखवली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पाकिस्तानातील आकर्षण आजचं नाही. फाळणीपूर्व काळात लाहोर हे ज्ञानाचं केंद्र होतं. मौलवी इद्रिस खान नजीबाबादी यांनी तारीख-ए-मराठा हे उर्दूतील पहिलं विश्वसनीय पुस्तक लाहोर मधूनच प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात महाराजांच्या पूर्वजांपासूनचा इतिहास अत्यंत आदराने मांडला आहे. इतकंच नाही तर लाला लजपतराय यांनी लिहिलेलं शिवाजी हे पुस्तक उर्दू भाषेत इतकं गाजलं की 10-15 वर्षात त्यांच्या 9 आवृत्त्या लाहोर मध्ये निघाल्या. शेर-ए-दखन सारखे ग्रंथही तिथे लिहिले गेले. म्हणजेच एक काळी पाकिस्तानातील उर्दू भाषकांमध्ये शिवचरित्राची मोठी ओढ होती. मध्यंतरीच्या काळात ही चर्चा थांबली होती, पण ती पुन्हा सुरू झाली ती सोलापूरचे अँड शाह गाजीउद्दीन यांच्यामुळे. गाजीउद्दीन यांनी महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा म्हणजेच फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा विचार उर्दू भाषकांपर्यंत पोहोचवण्याचा व्रत घेतलं होतं. 2006 मध्ये त्यांनी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा उर्दूत अनुवाद केला. विशेष म्हणजे या पुस्तकाचं आणि त्यांच्या महात्मा फुलेंवरील पुस्तकाचं प्रकाशन स्वतः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्ते सोलापुरात झालं होतं. गाजीउद्दीन यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची चरित्रे उर्दूत आणली, ज्याला उर्दू समाजाने डोक्यावर घेतलं. 2009 मध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील इस्लाम कोर्ट मधून घनश्यामदास नारवानी यांनी गाजीउद्दीन यांना मेल केला. त्यांनी लिहिलं की पाकिस्तानातील दुर्गम भागात तुमचं शिवाजी वाचायला मिळणं हा एक सुखद धक्का आहे. गाजीउद्दीन यांच्या निधनानंतरही हे कार्य थांबलं नाही. पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित अदबचे संपादक गणपतराय भिल यांनी गाजीउद्दीन यांच्या कुटुंबाकडून परवानगी घेऊन डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्राचा सिंधी अनुवाद केला. पाकिस्तान दलित फोरमच्या माध्यमातून आजही तिथे शिवाजी महाराज, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांवर चर्चा घडून आणली जाते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण पानसरेंच्या या पुस्तकाच्या उर्दूत तब्बल 25,000 प्रती विकल्या गेल्या आहेत. विचार आणि इतिहास हा सीमारेषांमध्ये अडकून राहत नाही. गोविंद पानसरेंनी लिहिलेलं हे पुस्तक केवळ एक विचारधारेच नाही, तर ते आपल्या प्रबोधन परंपरेचा ठेवा आहे. ऍड गाजीउद्दीन यांच्यासारख्या अभ्यासकांनी तो वारसा जगभर पोहोचवला. म्हणूनच पुस्तकावर आक्षेप घेण्यापेक्षा त्यातील मांडणी आणि त्यांचा जागतिक प्रभाव समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा एक विचार.